विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपणाला ॲक्युरसी इन द मेजरमेंट, प्रिसिजन इन द मेजरमेंट, एरर्स इन द मेजरमेंट, एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे एरर्स कशा कॅल्क्युलेट केल्या जाणार आहे याचं सगळं डिस्कशन करायचं आहे. तर ॲक्युरसी म्हणजे काय आहे बघा. ॲक्युरसी आपण या अगोदर सांगितल्याप्रमाणे फिजिक्स इज द मेजरमेंट ऑफ सायन्स. फिजिक्समध्ये आपणाला मोजमाप करावं लागणार आहे आणि हे मोजमाप करत असताना आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या मोजणार आहेत आणि ह्या मोजत असताना त्या ॲक्युरेट कशा असतील आणि मोर प्रिसाइज कशा असतील, मोर ॲक्युरेट कशा, मोर प्रिसाइज कशा असतील याचं डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहे. ॲक्युरसी म्हणजे इट इज नथिंग बट दी क्लोजनेस टू दी ट्रू व्हॅल्यू. आपण मोजलेली जी काय किंमत आहे, क्वांटिटी आहे ती आणि ट्रू किंमत काय आहे, ट्रू व्हॅल्यू काय आहे याच्यामध्ये जवळपास त्या सारख्या असायला पाहिजे, तर ते ॲक्युरेट आहे असं म्हणतात. आणि प्रिसाइज किंवा प्रिसिजन म्हणजे काय आहे. दुसरा पार्ट आहे तो या ठिकाणचा प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय किंवा मोर प्रिसाइज म्हणजे काय. अप टू व्हॉट एक्सटेंट, लिमिट और रिझॉल्युशन द क्वांटिटी इज मेजर्ड. कुठल्या लिमिट पर्यंत आपणाला ती क्वांटिटी मोजता येते, कुठल्या रिझॉल्युशन पर्यंत आपल्याला ती क्वांटिटी मोजता येते, याला आपण या ठिकाणी नाव देणार आहे प्रिसिजन. आता एक्झाम्पल बघा. समजा आपण लेंथ मेजरमेंट आहे 3.678 सेंटीमीटर अशी आपण मोजली असेल, त्याच्यासाठी आपण नेहमीची ही मीटर स्केल, मीटर पट्टीचा वापर करणार आहे. या मीटर पट्टीनं ही ट्रू व्हॅल्यू आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, एका ऑब्जेक्टची ही व्हॅल्यू आहे. आपण जर मीटर पट्टीनं ही लांबी मोजली असेल आणि समजा ती 3.5 सेंटीमीटर आली असेल, या मीटर पट्टीचा लिस्ट काउंट जो आहे तो 0.1 सेंटीमीटर असा आहे किंवा लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे ते 0.1 सेंटीमीटर असं आहे. त्याच्यापेक्षा कमी आपल्याला मोजता येणार नाही, 1 मिलीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर. त्यामुळं अशा मीटर पट्टीनं जर लेंथ मोजली आणि ती जर 3.5 सेंटीमीटर आली असेल आणि समजा मी व्हर्नियर कॅलिपर घेतला असेल, व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर, 0.01 सेंटीमीटर आणि त्याच्या सहाय्यानं समजा ही लांबी जी आहे ती 3.38 सेंटीमीटर अशी मिळाली असेल आपल्याला. तर यातला मोर ॲक्युरेट कुठलं आणि मोर प्रिसाइज कुठलं हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण ॲक्युरसी म्हणजे काय म्हटलं की इट इज द क्लोजनेस टू दी ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू जी आहे ती या ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज असायला पाहिजे, तर ते मोर ॲक्युरेट. आणि मोर प्रिसाइज काय की लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे ते जास्त असायला पाहिजे किंवा जास्त एक्सटेंट पर्यंत आपल्याला मोजता यायला पाहिजे. मग आता बघा 3.678 आणि 3.5 आणि 3.38 याच्यामध्ये 3.5 जे आहे ते याच्या जवळ आहे, क्लोज आहे, क्लोजनेस आहे या दोघांमध्ये, म्हणजे हे मोर ॲक्युरेट आहे. मात्र डेसिमल नंतर एकच डिजिट आहे, म्हणजे रिझॉल्युशन जे आहे ते डेसिमल नंतरचं एका डिजिट पर्यंतच आहे. याच्यामध्ये काय झालं बघा, दुसऱ्या व्हर्नियर कॅलिपरनं मोजलेल्या किमतीमध्ये 3.38 असं आहे, म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे ते याचं जास्त आहे, याचं 0.1 आहे, याचं डेसिमल नंतरचा दुसऱ्या डिजिट पर्यंत आहे, म्हणजे दिस इज मोर प्रिसाइज. एक लक्षात आलं का बघा, ॲक्युरसी आणि प्रिसिजन हे आहे ते जास्त प्रिसाइज आहे. समजा हेच अंतर मी जर मायक्रोमीटर स्क्रू गेजनं मोजलं असेल, मायक्रोमीटर स्क्रू गेजचा लिस्ट काउंट आहे 0.001, म्हणजे डेसिमल नंतरच्या तिसऱ्या डिजिट पर्यंत जाणार आहे.
डेसिमल नंतरच्या तिसऱ्या डिजिट पर्यंत जाणार आहे. म्हणजे त्याच्या सहाय्यानं मोजलेलं हे जे काय रिडिंग आहे ते जास्त प्रिसाइज असणार आहे, मोर प्रिसाइज असणार आहे. यामधला तिसरा पार्ट जो आहे तो अनसर्टन्टी म्हणून आहे. अनसर्टन्टी इन द मेजरमेंट, मोजमापामधली अनिश्चितता ती कशी आहे, काय आहे ते आपल्याला सांगता येणार आहे. अनसर्टन्टी इन दी मेजरमेंट. पहिला पार्ट म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये बघा, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी जी आहे ती फार महत्वाची आहे. चांगल्या क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट असेल तर आपल्या मेजरमेंट मधली अनसर्टन्टी कमी होणार आहे. दुसरं आहे ते स्किल ऑफ पर्सन. त्या व्यक्तीचं, जी व्यक्ती हे एक्सपेरिमेंट करणारा आहे, मेजरमेंट घेणारा आहे, त्याचं जे स्किल आहे ते जर चांगलं असेल तर आपल्या मेजरमेंट मधली अनसर्टन्टी म्हणजे अनिश्चितता जी आहे ती कमी होणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते मेथड युज्ड फॉर द मेजरमेंट. तुम्ही मोजमापासाठी कुठली मेथड वापरलेली आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे. त्याच्यावरती सुद्धा आपली अनसर्टन्टी जी आहे ती कमी होणार आहे. आणि चौथा पार्ट आहे तो एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट इन द एक्सपेरिमेंट. आपण जे काय मोजमाप केलेलं आहे त्याच्यावरती कळायला बाहेरून किंवा इंटरनल जे आहेत, आतील जे काही फॅक्टर्स आहेत ते सुद्धा फार महत्वाचे आहेत. असे हे या मेजरमेंट मधल्या अनसर्टन्टी बद्दल आपल्याला सांगता येणार आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो एरर म्हणून आहे. म्हणजे काय, इट इज द डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आपली जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे आणि आपण मोजलेली व्हॅल्यू आहे यांच्यामधला फरक म्हणजे एरर. समजा ऍक्च्युअल व्हॅल्यू आपण इथं घेतलेली होती 3.678 आणि आपण मोजलेली होती 3.5. तर यांच्यामधला जो फरक येणार आहे 0.178 याला आपण एरर असं म्हणणार आहे. एरर इन दी मेजरमेंट असं म्हणणार आहे. कुठलंही मोजमाप करत असताना एरर ही होणारच आहे. मग त्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये एक आहे ती सिस्टमॅटिक एरर म्हणून आहे. पहिला प्रकार जो आहे तो सिस्टमॅटिक एरर म्हणून आहे. सिस्टमॅटिक एरर मध्ये काय असणार आहे बघा, दिस एरर इज इंट्रोड्युस्ड ड्यू टू द इनपरफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट और द इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे त्याचं कॅलिब्रेशन म्हणजे त्याला व्यवस्थित प्रमाणित केलं नसेल, चुकीच्या पद्धतीने कॅलिब्रेशन केलं असेल तर आपल्या मेजरमेंटमध्ये एरर ही निर्माण होणारच आहे. दुसरं आहे इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. आपण जे काही ऑब्झर्वेशन घेणार आहात ते जर चुकीच्या पद्धतीचे असतील तर आपल्या या मेजरमेंटमध्ये एरर ही होणार आहे. म्हणजे या सिस्टमॅटिक एररमध्ये जे काही कॉज आहे ते आपल्याला माहीत असणार आहे, माहीत होणार आहे. आणि मग याच्यामध्ये 3 प्रकार. एक आहे ती इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणून आहे. पहिला पार्ट आहे तो त्याच्यामधला इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे काय, दिस एरर इज ड्यू टू द यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. चुकीचे इन्स्ट्रुमेंट वापरल्यामुळं ही एरर निर्माण होणार आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण व्हर्नियर कॅलिपर वापरणार आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेज वापरणार आहे, यांना 0 एरर आहे. ती जर विचारात न घेता आपण रिडिंग घेतलं असेल तर आपल्या मेजरमेंटमध्ये एरर ही होणारच आहे. दुसरं आहे ते समजा एखादा एमिटर असेल, करंट मोजणारं मीटर जे आहे ते एमिटर. याच्यामध्ये त्याचा पॉइंटर जो आहे एमिटर मध्ये, हा जो पॉइंटर आहे तर समजा 0 आहे, इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, ह्या डिव्हिजनचा आहे. आणि सुरुवातीलाच हा पॉइंटर जर 1 डिव्हिजनला असेल आणि आपण जर असंच रिडिंग वाचलं असेल तर आपल्या मेजरमेंटमध्ये या 1 डिव्हिजनची एरर होणार आहे.
की कशामुळं यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट, हे इन्स्ट्रुमेंट चुकीचं आहे किंवा रिडिंग चुकीचं दाखवतं असं इन्स्ट्रुमेंट वापरल्यामुळं ही एरर होणार आहे. किंवा तुम्ही मार्केटमध्ये गेला का बघा, मार्केटमध्ये गेल्यानंतर आता सगळीकडे जे काही बॅलन्स आहे ते डिजिटल बॅलन्स आहे. पूर्वी बीम बॅलन्स असायचे, एका बाजूला ते वेट ठेवलं जायचं 1 किलोग्राम 2 किलोग्राम, तुम्हाला जे पाहिजे ते क्वांटिटी आहे ती मोजण्यासाठी एका बाजूला स्टँडर्ड वेट असणारं 1 किलोग्राम 2 किलोग्राम किंवा हाफ किलोग्राम असणारं 500 ग्रॅमचं असणारं आहे, वेगवेगळे वेट स्टँडर्ड असणार. आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला जी क्वांटिटी पाहिजे ती आपण तिथं तो दुकानदार जो आहे तो ठेवतो. म्हणजे हा बीम बॅलन्स. आणि आता मार्केटमध्ये मोस्टली डिजिटल बॅलन्स आलेले आहेत. डिजिटल बॅलन्सच्या सहाय्यानं मेजरमेंट करत असताना बघा, तुम्ही गेला तर त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला जी काय क्वांटिटी मोजायची आहे त्याचा बॅलन्स जो आहे तो डिजिटल बॅलन्स आहे, त्याला पहिल्यांदा झिरो केलं जातं, झिरो केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं रिडिंग घेतलं जाणार आहे. समजा त्या बॅलन्सवरती ऑलरेडी एखादं त्या ठिकाणी कंटेनर असेल किंवा एखादा पॉट असेल, एखादं भांडं त्याच्यावरती असेल, तर ते काढलं की ते भांडं बाजूला काढलं की त्याच्यामध्ये एरर दाखवते. भांडं ठेवलं की त्याच्यामधली एरर जी आहे ती निघून जाते, कारण तो कॅलिब्रेट केलेला असतो, प्रमाणित केलेला असतो. म्हणजे असं हे जे काही इन्स्ट्रुमेंटल एरर आहे ते यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट, म्हणजे चुकीचं इन्स्ट्रुमेंट वापरल्यामुळं ही एरर निर्माण होते. तुम्ही जर आणखीन एक साधी सोपी गोष्ट आहे बघा, तुम्ही जर साध्या आपल्या कंपास बॉक्स मधल्या मीटर स्केल घेतल्या वेगवेगळ्या कंपनीच्या आणि त्या जर एक समोरासमोर ठेवल्या, 0-0 कोइन्साइड केला, तर आपणाला काही कंपनीच्या मीटर स्केलमध्ये तो 30 जो आहे 30 सेंटीमीटर जे आहे ते मॅच होत नाही. दिस इज दी एरर ड्यू टू दी यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आता यातली मीटर पट्टी जी आहे ती जर प्रॉपरली कॅलिब्रेट केली नसेल, दोन वेगळ्या कंपनीच्या मीटर स्केल आपण जर समोरासमोर ठेवल्या आणि त्यांचा 0 कोइन्साइड केला, तर कदाचित आपल्याला पुढं ते जे काय डिव्हिजन्स आहेत ते कोइन्साइड होत नाहीत. मग यातली करेक्ट मीटर स्केल कुठली आहे त्याच्या सहाय्याने रिडिंग घेतलं असेल तर आपल्या मेजरमेंटमध्ये एरर येणार नाही. मात्र चुकीची मीटर पट्टी असेल तर त्याच्या सहाय्याने रिडिंग घेतलं की आपल्या मेजरमेंटमध्ये एरर ही येणारच आहे. अशी ही इन्स्ट्रुमेंटल एरर. दुसरं आहे ते बघा, त्यातला सिस्टमॅटिक मधला पार्ट आहे तो ती पर्सनल एरर म्हणून आहे. पर्सनल एरर. आता ही एरर जी आहे ती कशामुळे होते की त्या व्यक्तीमुळे होते, त्या पर्सनमुळे होत असते. त्या व्यक्तीचं ते स्किल आहे किंवा त्याला कदाचित ते मोजमाप करायचं माहीत नसेल, त्यामुळे सुद्धा एरर होते. त्याला जर प्रॉपरली सांगितलं आपण की मोजमाप कसं करायचं आहे तर एरर जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिनिमाइज करता येणार आहे. समजा ही मीटर स्केल आहे, आपण जर विचारात घेतली आणि याचं आपल्याला रिडिंग घ्यायचं असेल, अशी ही मीटर स्केल आहे. समजा रिडिंग घ्यायचं असेल तर हे रिडिंग आहे, हे मोजायचं असेल तर आपणाला बरोबर याच्या उभ्या दिशेमध्ये मोजायला पाहिजे. म्हणजे याला पाहायचं असेल तर बरोबर असं पाहायला पाहिजे आपल्याला. तुम्ही जर साईडनं बघितला तर कदाचित तुम्हाला हे रिडिंग जे आहे ते चुकीचं मिळणार आहे. पॅरलॅक्समुळे हे रिडिंग जे आहे ते साईडनं बघितलं असेल तर रिडिंग तुम्हाला चुकीचं मिळणार आहे. रिडिंग नेहमी बघत असताना आपले जे डोळे आहेत ते बरोबर त्या रिडिंग वरती असायला पाहिजे. तुम्ही साईडनं बघितला तर तुम्हाला चुकीचं रिडिंग मिळणार आहे. अशी ही जी काय एरर आहे ती पर्सनल एरर आहे. ती कशामुळं? केअरलेसनेस, काळजी न घेतल्यामुळं ती एरर निर्माण होणार आहे. तिसरा आहे ते इम्परफेक्शन. imperfection in the experimental procedure or technique. म्हणजे
समजा तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. ती प्रोसिजर तुम्हाला व्यवस्थित माहित नसेल, ते टेक्निक तुम्हाला माहित नसेल, तर कदाचित तुमच्या मेजरमेंटमध्ये एरर होणार आहे. समजा आपण एक बॉटल, ग्रॅज्युएटेड बॉटल म्हणजे याला कॅलिब्रेट केलेलं असणार आहे आणि व्हॉल्यूम मोजायचं आहे आपल्याला या ठिकाणी. आणि हा व्हॉल्यूम मोजत असताना मोस्टली केमिस्ट्रीमध्ये याचा जास्त वापर केला जातो. बघा, व्हॉल्यूम मोजायचं आहे, याच्यामध्ये हे सगळं लिक्विड भरलेलं असणार आहे. समजा इथपर्यंत हे लिक्विड आपण मोजायचं आहे आणि ही बॉटल जी आहे तुम्ही जर बरोबर व्हर्टिकल दिशेमध्ये ठेवली असेल तर तुम्हाला करेक्ट रीडिंग मिळणार. तुम्ही जर इन्क्लाइन केली कुठल्याही बाजूला, तुम्ही जर इन्क्लाइन केली, तिरकी केली असेल तर हे रीडिंग जे आहे ते चुकीचं मिळणार आहे. याला इम्परफेक्ट प्रोसिजर ऑर टेक्निक इन दी एक्सपेरिमेंट असं म्हटलेलं आहे. इम्परफेक्ट प्रोसिजर ऑर टेक्निक इन दी मेजरमेंट असं म्हटलेलं आहे. आणि आता या ठिकाणी दुसरी जी एरर आहे ती रॅन्डम एरर असं म्हटलेलं आहे. किंवा त्याला चान्स एरर असं म्हणतात. किंवा त्याला ऍक्सिडेंटल एरर असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलेलं आहे बघा, की सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या आपण, हे जे काय इन्स्ट्रुमेंटल एरर, पर्सनल एरर किंवा इम्परफेक्ट टेक्निक प्रोसिजर, ह्या सगळ्या आपण अवॉइड केल्या आणि मेजरमेंट करायला गेलो तरी सुद्धा एरर निर्माण होते. त्याला आपण या ठिकाणी रॅन्डम एरर, चान्स एरर किंवा ऍक्सिडेंटल एरर असं म्हणणार आहे. त्याचं कारण काय, की सगळ्या प्रिकॉशन घेतल्यानंतर सुद्धा ऍक्सिडेंट होतो. बघा, घरातून बाहेर पडत असताना आपलं जे व्हेकल आहे, आपणाला असं वाटत नाही की आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट व्हावा आणि आपण हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणी आपल्याला पाहायला यायला पाहिजे, बघायला यायला पाहिजे, असं वाटत नाही आपल्याला. परंतु काही वेळेला काही जणांच्या बाबतीमध्ये, आपल्या बाबतीमध्ये होत नाही, पण काही जणांच्या बाबतीमध्ये काय होतं की ब्रेक लागत नाही किंवा स्लिप होते गाडी, ऍक्सिडेंट होतो. म्हणजे आपण सगळी काळजी घेतलेली असते, सर्व्हिसिंग केलेलं असतं, हवा व्यवस्थित चेक केलेली असते आणि गाडीची सगळी काळजी घेतलेली असते, तरी सुद्धा काही वेळेला ऍक्सिडेंट हा होतो. त्याचं कारण जे आहे ते अशी ही रॅन्डमली काहीतरी चूक झालेली असते किंवा आपलं याच्या ड्रायव्हिंगवरती लक्ष नसेल, कदाचित समोरून आलेली व्यक्ती लक्षात आली नसेल किंवा समोरचं वाहन किती वेगानं येणार आहे, आपण किती स्पीड, आपला किती स्पीड असायला पाहिजे, आपण कसे ब्रेक अप्लाय करायला पाहिजे हे लक्षात नाही आलं की ऍक्सिडेंट होणार आहे. त्याला आपण ऍक्सिडेंटल एरर असं म्हणणार आहे. म्हणजे तो ऍक्सिडेंट आहे. आणि एक्सपेरिमेंटच्या बाबतीमध्ये या सगळ्या एरर्स आपण कंट्रोल केल्या तरी सुद्धा एरर होणार आहे, त्याला ऍक्सिडेंटल एरर असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये सराउंडिंग टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे आणि हा एक्सपेरिमेंट समजा एक 4-5 तास चालत असेल आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर काय होणार आहे, हे वातावरणाचं टेम्परेचर बदलणार आहे. त्याचबरोबर समजा प्रेशर, एखादा गॅस मोजायचा असेल तर कदाचित प्रेशर व्हेरिएशन होणार आहे, टेम्परेचर बदलल्यामुळे प्रेशर सुद्धा बदलणार आहे. किंवा एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट पाहिजे आपणाला. व्होल्टेज काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, करंट कॉन्स्टंट पाहिजे. हे जे काय MSABची इलेक्ट्रिसिटी जे आहे त्यातलं व्होल्टेज कॉन्स्टंट पाहिजे आपल्याला एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये. आणि काही वेळेला काय होतं की अचानक व्होल्टेज वाढतं किंवा कमी होतं, ते आपल्या हातामध्ये नाही, ते आपल्या हातामध्ये नाही. अशा ज्या एरर्स होतात त्यामुळे काय होणार की जे व्होल्टेज कॉन्स्टंट एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये एरर होणार ड्यू टू फ्लक्च्युएशन इन दी व्होल्टेज किंवा करंट.
आणि अशी हे एरर आपल्याला कंट्रोल करता येत नाही, म्हणून याला आपण नाव देणार आहे रॅन्डम एरर किंवा ऍक्सिडेंटल एरर असं नाव देणार आहे. आता या एरर्स आपल्याला इस्टिमेट करायचे आहे, म्हणजे कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि जेवढी एरर कमीत कमी असेल तेवढी ऍक्युरसी जी आहे ती जास्तीत जास्त असणार आहे. जेवढी एरर कमीत कमी असेल तेवढी ऍक्युरसी या ठिकाणी काय असणार आहे, जास्त असणार आहे. बघा आपण या ठिकाणी इस्टिमेशन ऑफ एरर असं विचारात घेणार आहोत. म्हणजे काय होणार आहे, म्हणजे कसं कॅल्क्युलेट करता येते एरर. बघा इस्टिमेशन ऑफ एरर या ठिकाणी आपल्याला कुठलाही एक्सपेरिमेंट करत असताना एरर ही होणारच आहे असं आपण म्हटलेलं आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळेला तुम्ही लॅबमध्ये गेला एक्सपेरिमेंट करायला लागला की एकाच क्वांटिटीचं 4-5 वेळा रिडिंग घेणार आहे. का करणार आहे असं? दिस इज द बेस्ट मेथड टू मिनिमाइज द एरर्स. दिस इज द बेस्ट मेथड टू मिनिमाइज द एरर. मग आपण समजा लेंथ मेजरमेंट असेल, पहिली A1 थेरॉटिकली आपण घेणार, A2, A3, A4 अप टू जे काय रिडिंग असतील तर त्या ठिकाणच्या इस्टिमेट करत असताना आपण याची मीन व्हॅल्यू काढणार आहे. त्याची काय करणार आहे, मीन व्हॅल्यू. नेहमीप्रमाणे जेवढे या ठिकाणी रिडिंग घेतलेले आहेत त्या सगळ्यांची बेरीज भागाकारामध्ये तो नंबर म्हणजे काय येणार, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॅश 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 प्लस AN डिवायडेड बाय n असं लिहिता येईल. याला आपण मीन व्हॅल्यू असं म्हणणार आहे किंवा त्याला मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू असं म्हणणार आहे. मीन व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू असं म्हणणार आहे. किंवा काही वेळेला या रिडिंग मध्ये एकच व्हॅल्यू रिपीट होणार आहे, 3-4 वेळा येणार आहे. समजा 5 वेळा रिडिंग घेतला असेल तर 2-3 वेळा येणार आहे. त्या व्हॅल्यूला सुद्धा आपण मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू असं म्हणणार आहे. किंवा मीन व्हॅल्यू जे आहे त्याला सुद्धा मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू असं आपण म्हणणार आहे. ही मीन व्हॅल्यू आहे. दुसरं आहे ते ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर कसे काढणार आपण? ऍब्सोल्यूट एरर म्हणजे मीन, इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच मेजर्ड व्हॅल्यू. मात्र ती आपण पॉझिटिव्ह घेणार आहे, मॅग्निट्यूड फक्त घेणार आहे. म्हणून डेल्टा A1 इक्वल टू काय लिहिता येईल बघा आपल्याला, मॉड AM मायनस A1. आलं का लक्षात? बघा मॅग्निट्यूड घेणार आहे म्हणजे वजाबाकी मायनस आले तरी प्लस घ्यायचे आपल्याला, प्लस असेल तर प्लसच घ्या. डेल्टा A2 इक्वल टू काय येणार, AM मायनस A2 असं आपल्याला लिहिता येणार आहे. AM मायनस A2 मॉड मध्ये. अशा सगळ्यांच्या आपण हा डिफरन्स घेतला मॅग्निट्यूड मध्ये तर त्याला आपण ऍब्सोल्यूट एरर असं म्हणणार आहे. आता आपल्याला मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचे. म्हणजे काय, या सगळ्यांची बेरीज करून त्याला त्या नंबरनं डिव्हाइड केलं की मीन ऍब्सोल्यूट एरर मिळणार आहे. म्हणजे काय येणार बघा, मीन ऍब्सोल्यूट एरर डेल्टा AM इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस प्लस डेल्टा AN डिव्हायडेड बाय n असं लिहिता येणार आहे. याला आपण मीन ऍब्सोल्यूट एरर असं म्हणणार आहे. आता या मीन ऍब्सोल्यूट एररला आपण जर मीन व्हॅल्यूला डिव्हाइड केलं तर त्याला रिलेटिव्ह एरर असं म्हणायचं आहे. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय की या ठिकाणी या मीन ऍब्सोल्यूट व्हॅल्यूला मीन व्हॅल्यूनं डिव्हाइड केलं की त्याला आपण नाव देणार आहे रिलेटिव्ह एरर. ही किंमत जी आहे ती फ्रॅक्शन मध्ये येणार आहे. किंमत जी आहे ती फ्रॅक्शन मध्ये येणार आहे म्हणून त्याला फ्रॅक्शनल एरर असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि आता फायनली आपण पर्सेंटेज एरर काढणार आहे. पर्सेंटेज एररला काय करायचं आहे, याला आपण 100 न मल्टिप्लाय करणार.
टक्केवारीमध्ये पाहिजे आपणाला. त्यामुळं याला आपण काय करणार, 100 मल्टिप्लाय करणार आहे. दॅट इज पर्सेंटेज एरर. म्हणजे काय, डेल्टा AM डिवायडेड बाय AM इंटू 100 आणि हे टक्केवारीमध्ये येणार, पर्सेंटमध्ये येणार आहे. आता पर्सेंटेज एरर जेवढी कमीत कमी असेल तेवढी ॲक्युरसी जास्तीत जास्त असणार आहे. एरर आणि ॲक्युरसी बरोबर एकमेकाच्या उलट आहे, बरोबर एकमेकाच्या उलट आहे. पर्सेंटेज एरर जेवढी कमीत कमी असेल तेवढी ॲक्युरसी जास्तीत जास्त असणार आहे. आपणाला काय पाहिजे बघा, ॲक्युरसी जास्त पाहिजे, एरर जास्त नको आहे. एरर जास्त नको आहे, आपल्याला ॲक्युरसी काय असायला पाहिजे, त्या मेजरमेंट मधली ॲक्युरसी आपल्याला जास्त मिळायला पाहिजे.